निलेश दादा निंबाळकर, अतुल भाऊ खांदवे, सूरज निंबाळकर, योगेश निंबाळकर, कुमार शेळके, रामदास खांदवे, आदिनाथ निंबाळकर, अनिकेत निंबाळकर, प्रथमेश घोडके, अनुराग स्वाईन, चेतन पवार, कुणाल वाघमारे, तेजस निंबाळकर, मयूर मोरकुटे, रवींद्र निंबाळकर, जीवन निंबाळकर, अनिकेत गावडे, निखिल मोरकुटे, शाहबाज शेख, संदेश नागुडे, शशिकांत सुर्वे. सामना सुरू होते. पंचांची विनंती आम्हाला विचारायचे. हा चालू स्थितीत असणारा सामना अतिशय रंगतदार हे मला वाटते. PBS वर्सेस शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब लवगाव. पंचकून गाड घेतो तो पवन कंद. आपण मार्को आणि स्टीवा ऑस्ट्रेलियाची जोडी जर आपण पाहिली असेल, गुजरातची जोडी जॉय जिंटो आणि रिन जिंटो, ऑस्ट्रेलियाची जोडी मार्को स्टीवा, इथे मात्र तीच जोडी लवगावकरांना पाहायला मिळते. ती स्ट्राईक घेतो तो पवन आणि गोलंदाज आहे तो आपटून टाकला. ट्रिपल स्लिप झालंय आणि किपरने आपलं काम सोबत पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. पाचारण करतो आपण त्वरित जागा घेण्यासाठी हवे, कारण आपण आंतरराष्ट्रीय नियमानुसार जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होण्यापूर्वी पॅडिंग करून तयार असतो. आपण सुद्धा तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला झटका, पहिला मोहरा, पहिली विकेट्स गमावली गेली आणि धावसंख्या फलकावरती बिनबाद 0. याच्या अगोदरचा आपण पाहिला शिवशाही विरुद्ध PVS संघ, याही सामना हा सामना खरोखरच लक्षणीय झाला, प्रेक्षणीय झाला, तेजस असा झाला. परंतु त्या सामन्यात ती परछाय मात्र इथं पहिल्या चेंडूवरती बळी मिळवला आहे. गोलंदाज पत्तईवडे पहिल्याच चेंडूवरती जबरदस्त बळी मिळवला. झैल किपर 10 नंबरचा मला वाटते जर्सी बळीदाराने सुंदर किपीचं काम केलं. धावसंख्या फलकावरती थांबली, रखडली धावसंख्या फलकावरती बिनबाद 0. षटक प्रगतीपथावरती आहे ते पहिलं. पुन्हा एकदा आमच्या लवगावकडून गोलंदाजी करतील अमीन गोलंदाज. आपटून टाकला चेंडू ऑप्टिकच्या थोडंसं वर किपरच्या गस्तांमध्ये निर्धाव प्रकारचा चेंडू आहे. धावसंख्या थांबली. पुन्हा एकदा निर्धाव प्रकारचा चेंडू आहे. जे या उत्तरेश्वर करंडक पर्व 2 उत्तरेश्वर करंडक प्रत्येक 2 स्कोररचं काम करतायत ते प्रथमेश आणि सिद्धेश, ज्यांनी डोळ्यात तेल घालून अतिशय सुंदर असं स्कोरिंगचंच काम करतायत. खरोखर त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज मारा करतोय लवगाव्यांकडून. स्वतःचं पहिले आपटून टाकले चेंडू. थोडासा मला वाटतं पंचाकडे थोडीशी दाद मागतायत, परंतु हा चेंडू निर्धाव प्रकारचा आहे. 3 चेंडू, 3ही निर्धाव चेंडू आणि 1 महत्त्वपूर्ण बळी मिळवला आहे. धावसंख्या मात्र अजून संघाचं खातं उघडलेलं नाही आहे. शिवगर्जनाने पुन्हा एकदा सामना चालूच आहे. त्यामुळे धावपलकडे आपण जर गेलो तर धावपलकडे जात असताना 3 चेंडूंचा सामना झाला आणि 3 चेंडूमध्ये अजून खातं देखील उघडलं नाही आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती त्यामुळे मात्र त्या ठिकाणी सुरेख झैल फलंदाज बाद. नवीन फलंदाज जातो तो संजू कोंढाळे. संजय कोंढाळे नवीन फलंदाज. पंचाकडून गाड घेऊन सज्ज. पंचाच्या भूमिकेत संघाची स्थिती मात्र थोडीशी बिकट आहे.
2 मोहरे बाद झाले, 2 फलंदाज बाद झाले आणि संघाची धावसंख्या 0. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्चवरती. चांगल्या प्रकारे चेंडू, हलकासा दबाव जास्त, आत्मविश्वास कमी, परिस्थिती जशी तशी, धावसंख्या मात्र थांबली. सुंदर चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी करतोय ते PBSचा गोलंदाज. प्रत्यय वडे गोलंदाज प्रत्यय वडे नपितुली अचूक टप्प्यावर लेंथ लाईनवर दिशाहीन गोलंदाजी करतोय आणि संघाला त्याचा फायदा आहे. पुन्हा एकदा या टायमाला मात्र सरसावून चेंडू आणि हा झेल फलंदाज बाद. खुशबू निराशजनक कामगिरी म्हणावं लागेल, खराब कामगिरी म्हणावं लागेल. 1 षटक टाकलं आणि 1 षटक निर्धाव षटक आणि निर्धाव षटक टाकत असताना ओव्हर हॅट्रिकचा मान मिळवला आहे. प्रत्येक वेळे 1 षटक टाकलं, 1 निर्धाव, 3 महत्त्वपूर्ण बळी मिळवले. संघाला फार मोठा आधार गोलंदाज स्वरूपात दिला. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज मारा करतोय. नवीन गोलंदाज संतोष अलकुंटे स्वतःचं पहिलं तर संघाचं मला वाटते 2रं षटक आमच्या पॅव्हलियन आणून मारा करतोय आणि स्ट्राईकला जागा घेत होतो पंकज. 15 जणांचा संघ मैदानामध्ये उपस्थित. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि या टायमाला सरसावून चेंडू मारला, बिग हिट, 6. सहा चेंडू झाले, 3 विकेट गेल्या, निर्धाव चेंडू पडला आणि या पहिल्या चेंडूवरती षटकार. 3 बाद 6. पुढे एकदा पंचांचा जेवणले समांतर हात, वाईट करार. धावसंख्येत अवांतर एकडी भर पडली. धावसंख्या फलकावरती 3, गडच्या मोबदल्यामध्ये 7. षटक प्रगतीपथावरती आहे ते 2रं. उन्हाची हलकीची झळके, साधारणतः आपण तापमानाचा विचार केला तर 23.5 सेल्सिअसचं तापमान आहे आणि प्रेक्षक वर्ग हळूहळू संख्या दुपारी सत्रामध्ये वाढते. पुढे एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा ऑप्टिकच्या फार बाहेर. पंचांनी पुन्हा अवांतर घोषित केला आहे. अवांतर धावसंख्येत भर पडली. अवांतर धावसंख्या फलकावरचा विचार पाहिला तर 2 आहे. कुल धावसंख्या फलकावरती आहे 3 बाद 8. धावसंख्या फलकावरती 3 बाद 8. पुन्हा एकदा संतोष मारा करतील. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह, टोलवला चेंडू, नक्कीच जातो. बघू सीमारेषा आतमध्ये आणि सुंदर झेल फलंदाज बाद. क्रिकेट म्हटलं की भागीदारी अत्यंत महत्त्वाची असते, पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची असते. भागीदारी करणं तितकं गरजेचं असतं. होणाऱ्या स्थितीमध्ये सुधार करणं म्हणजे भागीदारी, असं एक वाक्य म्हटलं जातं. भागीदारी नसेल तर आपल्या संघाला एक स्थिती निर्माण होती, भक्कम स्थिती, ती मात्र मिळत नाही आहे. आणि ती चित्र इथं आपल्याला दिसलं आहे. पंकज माळचा स्थारावला होता, स्थिर झाला होता, चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होता, परंतु एक मोह आवरला नाही आणि अति मोह जर केला तर त्याचा परिणाम, त्याचा चित्र आपल्याला बघावं लागतं. धावसंख्या फलकावरती आहे ती 4 गडच्या मोबदल्यामध्ये.
4-8 आणि षटक प्रगती पथावरती आहे ते दुसरं. पीवायने मला वाटते मगाशी इरादा केला तर की अगोदरचा सामना त्यांचा झाला होता PBSचा. या टायमाला मात्र गोलंदाजीमध्ये बराचसा विचार केला. त्यांचे संगणक असू द्या, ऑर्गनायझर कमिटी असू द्या, त्यांच्यात बातचीत झाली, इतकंच झालं किंवा गोलंदाजीमध्ये बदल करायचा आहे. आणि ते चित्र प्रेक्षक वर्गाला खरोखरच आम्हाला बघायला मिळलं. त्याचा आनंद घेता आला. पुन्हा एकदा संतोष मारा करतोय. स्वतःचं पहिलं आहे आणि या टायमाला मात्र बेकेट चेंडू जातो सीमारेषेत बाहेर. आमच्या 6 रन. संगीतमय वातावरण आणि मंदारनी समाचार खरपोच घेतलाय. आमच्या पॅव्हलियनची दिसणे लॉंग अपची दिसणे खणखणी षटकार मारून आपला इरादा पक्का केलाय. संतोष या टायमाला मात्र आपटून टाकलाय चेंडू. सो ग्लो डिलिव्हरी आणि फलंदाज बाद पंकज पुन्हा एकदा तंबूत परततोय, पॅव्हलियनमध्ये परततोय. पाच फलंदाज बाद झालेत, 5 मोहे बाद झाले. स्थिर होत नाहीत, आपली जागा भक्कम करत नाहीत आणि ते चित्र मात्र आपल्याला बघायला मिळते. आपल्या संघाला भोगावं लागते. पार्टनरशिपचे नेत्यांचं गजर आहे. सिंगल डबल खेळले, खराब चेंडूला खराब समाचार घ्या. त्यात क्रिकेटमॅनचं एक चित्र असतं, समीकरण असतं. परंतु आपले विकेट पडझड पडत आहेत तर भागीदारी नेत्यांची गरज आहे, पार्टनरशिपची गरज आहे. ती मात्र इथं केली पाहिजे. धावसंख्या फलकावरती आहे ते 5 बाद 14 आणि षटक प्रगती पथावरती आहे ते दुसरं. संतोषनी याही षटक मात्र आपलातून नपितुली अचूक टप्प्यावर लाईनवरती टाकले आणि 2 मोहरे आतापर्यंत पटकवल्यात. पुन्हा एकदा संतोष मारा करतोय. शांताराम मोजे, सुनील गायकवाड यांचे मनपूर्वक असं स्वागत करतो. ते वेळात वेळ काढून आपल्या मॅचचा आनंद घेण्यासाठी ते त्यांचे मनपूर्वक असं स्वागत. चालू स्थितीत असणारा सामना शिवगर्जना वर्सेस PBS. एक चेंडू बाकी या षटकातील शेवटचा चेंडू. संतोष पुढचा चेंडू कट स्लिपमध्ये गेला. ज्या ठिकाणी सुंदर शतरक्षण बघूया या टायमाला काय होतं आणि हडबडाट परंतु जीवनदान आणि आपल्या घरात आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित त्यात पोहोचलाय. धावसंख्येत मला वाटतं काय बदल नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला म्हणजे 12 षटकांचा खेळ संपला आणि 12 षटकांचा खेळ समाप्त, 12 चेंडूंच्या समाप्त्या कर. धावसंख्या फलकावरती 5 बाद 14 धावसंख्या. थोडासा खेळ संत झाला आहे, थोडासा मंदवला आहे कारण विकेट्स भरावर गेलेत आणि गोलंदाजीचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. स्कोररमधून काम पाहतायत आमचे मित्र प्रथमेश, सिद्धेश, समालोचकीचा पार माननीय पवार सर यांचंही मी खरं कौतुक करतो. कॉर्डिनेटर, ऑर्गनायझर यांचंही मनपूर्वक असं स्वागत. आणि जास्त आपण आवर्जून मॅच पाहताय लाईव्हमध्ये. स्टार टेनिस क्रिकेट निखिल वावर यांचंही मनपूर्वक असं स्वागत. आपण यूट्यूबला हा सामना पाहू शकता, घर बसल्या पाहू शकता का इथे पाहू शकता. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला आहे. नवीन गोलंदाज प्रत्येकडे आपल्या कोट्यातील आपल्या षटकातील दुसरं षटक तर संघाचं तिसरं षटक मारा करतील. प्रत्येवेळेचं पहिलं षटक अतिशय नफेतुलं होतं. निर्धाव षटक 3 महत्त्वपूर्ण बळी घेतले त्यांनी आणि संघर्ष करायला लावला होता तो शिवगर्जनाला. मात्र आता शिवगर्जनाची परिस्थिती थोडीशी खालवलेली दिसते. धावसंख्या फलकावरती त्यांचे फक्त 14 फलंदाज त्यांचे बाद आहेत. थोडीशी विवरचना करतात. क्षेत्ररक्षण थोडंसं जाळे पसरत आहे आणि या जाळ्यात एखादा
खेळाडू अडकवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय तिथं क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा धावसंख्या फलकावरती येते. आपण धावफलकाकडे जर गेलो पाहिलं तर दुसरे षटक समाप्त आहे. धावसंख्या फलकावरती 5-14 आणि आता तिसऱ्या षटकात प्रगतीपथावरती प्रतिवडे मारा करतोय. तिथे स्टेट टोरवला ज्या ठिकाणी पंचाच्या साईडून मारायला चेंडू आहे. एक धाव तर पण काढली, थोडी शाळेपडात दुसरी धाव आणि पळू का नको या स्वरूपात दुसरीही धाव कंप्लीट केली. पुन्हा एकदा वरतुरा, परंतु गडबडाट झाली आणि पळू का नको या स्वरूपात 2 धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्या 2 भर पडली. धावसंख्या फलकावरती 5-16. पुन्हा एकदा प्रत्येक सो त्या कोट्यातील मला वाटतं दुसरं षटक तर संघाचं तिसरं षटक मारा करतोय. हलकीशी उन्हाची झळक. पुन्हा एकदा गोलंदाज या टायमाला मात्र सरसण मारला की ज्या ठिकाणी चेंडू सीमारेषे बाहेर 4. अचानक जल्लोष झाला. अचानक एक प्रेक्षक वर्ग थोडंसं आनंदित झालं, कारण बऱ्याच कालावधीनंतर आपल्याला चौकार बघायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 20 आहे. 5 बाद. या टायमाला मात्र गॅपमध्ये खोंडला. या शतकाक्षर पुढे आहे परंतु मारण्याचा प्रयत्न गॅप आणि एक धाव. हलकीशी दाद परंतु आपल्या घरात आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित त्यात पोहोचला आहे. धावसंख्या एकणी भर पडते. धावसंख्या फलकावरती 5-21 आणि षटक प्रगती पथावरती आहे ते तिसरं. उत्तरेश्वर करंडक 2021 पर्व क्रमांक 2. पुन्हा एकदा प्रतिवडे स्वतःचं दुसरं या टायमा सरसवून मारण्याचा प्रयत्न, बॅटवर प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा काय संघर्ष नाही. किपरच्या गस्तांमध्ये निर्धाव प्रकारचा चेंडू. धावसंख्या थांबली. पुन्हा एकदा धावसंख्या फलकावरती येते 5-21. 21 for loss of 5 विकेट. उत्तरेश्वर करंडक पर्व 2021 पॅव्हलियन सौजन्य दान करणे सुद्धा एक वृत्ती लागते आणि त्या वृत्तीचं प्राश्चित्य आपण पाहाल तर इथं बघायला मिळेल. पुन्हा एकदा प्रतिवड्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरसवून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव प्रकार चेंडू. पॅव्हलियन क्रमांक 1 अतुल दादा सोमनाथ खांदवे, अमोल नागुनाथ निंबाळकर यांच्या वतीने पॅव्हलियन 1चं आपण जो आस्वाद घेत आहे, बसून मॅचचा आनंद घेत आहे, खरोखरच त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं. पॅव्हलियन क्रमांक 2 अशोक शेठ, दीपक शेठ, अशोक खांदवे पाटील, अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोहगाव, श्री सुनील सुदामराव गायकवाड उद्योजक यांच्या वतीने पुढे एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आणि बॅटचा संघर्ष नाही. किपरच्या गस्तांमध्ये आणि निर्धाव प्रकारचा चेंडू. 3 षटके समाप्त कर. धावसंख्या फलकावरती 5-21. ट्रॉली येते. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये उपस्थित. बाउंड्री ग्राउंड रोप सौजन्य शशिकांत बाळासाहेब मोसे, मोसे डेव्हलपर्स, श्री शरद सोपान मोसे, मोसे डेव्हलपर्स यांच्या वतीने. सनसेट सौजन्य गणेश लक्ष्मण खांदवे, खंडराया कंस्ट्रक्शन. वायफाय सौजन्य कुमार अक्षय पंडित मोझे, फायबर प्लांट आणि रिव्हरी सिस्टीम सौजन्य रोहित सुनील शेळके, अत्तार मोसी मार्केट. याच्यानंतर पुढचा सामना दोन्ही संघनायकाची नोंद घ्यावी. शिवशंभो वर्चस सोनिक स्पोर्ट्स क्लब लोहगाव. दोन्ही संघनायकाची नोंद घ्यावी की तुरंत आपण प्लेयर्स यादी पॅव्हलियनमध्ये संपर्क साधावा. शिवशंभो स्पोर्ट्स क्लब लोहगाव वर्चस सोनिक स्पोर्ट्स क्लब लोहगाव. दोन्ही संघनायकाची नोंद घ्यावी की आपण कर्णधारणी
टॉससाठी पॅव्हलियनमध्ये संपर्क साधावा. उत्तर कर्नाटक 2021 पर्व क्रमांक 2, प्रथम क्रमांक 77,777 व भव्य दिव्य अशी ट्रॉफी आहे. सूर्यकांत अप्पा किसन निंबाळकर शिवसेनेते वडगाव सिरी, सोमनाथ गोविंद खांदवे पाटील माननीय उपसरपंच व प्रतापराव काळूराम खांदवे पाटील राजरत्न हॉटेल यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 77,777 रुपये. द्वितीय क्रमांक 55,555 रमेश नाना पंडित निंबाळकर. सामना सुरू होते. डिंकनंतर हे चौथं षटक. धावसंख्या फलकावरती नवीन गोलंदाज रुपेश माडिक, स्वतःचं पहिलं तर संघाचं मला वाटते चौथं षटक. या टायमाला मात्र कॅपमध्ये स्क्वेअर कट या ठिकाणी शतरक्षण छोडा अडवते आडपडाट, परंतु एकच धाव. धावसंख्या देखील भर पडली. धावसंख्या फलकावरती 5-22. षटक प्रगतीपथावरती आहे ते चौथं. ऐरणीच्या सुपात तुला थिनगी थिनगी वाहील ग आणि आभाळागत माया पूर्ण संघांवरती राहील ग. कुणाचं तरी छत्रछायाखाली आपण वावरत असतो आणि या छत्रछायाखाली वावरत असताना प्रत्येकजण प्रत्येक क्रिकेटसारखा आनंद शोधून मिळत नाही, विकत घेऊन मिळत नाही. तो आनंद इथे आपल्याला बघायला मिळतोय, घ्यायला मिळते. पुन्हा एकदा प्रदीप मारा करतील. काट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट बॉलचा स्पर्श नाही आहे स्किपरच्या गस्तांमध्ये आणि निर्धाव प्रकारचे चेंडू. धावसंख्या थांबली. धावसंख्या फलकावरती 5 गटाच्या मोबदल्यामध्ये 22 धावसंख्या फलकावरती. सिद्धेश डकरे यांचे मनपूर्वक असं स्वागत. या टायमाला सरचावून किपरच्या गस्तांमध्ये येणं फलंदाज सहा बाद धावसंख्या फलकावरती येते. धावसंख्या फलकावरती 6 बाद 22. प्रदीप माडिकेचा पुढचा चेंडू अजिब गजब खेळलाय, परंतु एक धाव. धावसंख्या देखील बरं. याच्यानंतर होणारा सामना मला वाटते सिंगल माफ करा नोबलचा इशारा पंचांचा. शिवशंभो स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार आणि स्वर्णिक संघाचे कर्णधार दोन्ही संघनायकाला विनंती करतो की आपण त्वरित पॅव्हलियनशी संपर्क साधावा. टॉस करायचा आहे. स्टेट टोलवला आहे. प्रदीप माडिकेचा हाही चेंडू निर्धाव. धावसंख्या थांबली. धावसंख्या घटली. धावसंख्या फलकावरती ती 6 बाद 23 अशी धावसंख्या फलकावरती. उत्तर शहर कंडक सन 2021 पर्व दुसरे. या टायमाला मात्र सोडवला. ज्या ठिकाणी शतरक्षक चेंडू पर्यंत होतोय आणि हार्लनची झेल. नवीन फलंदाज. धावसंख्या फलकावरती 24 आहे आणि फलंदाज बाद आहेत ते 7. नवीन फलंदाज जातो तो ऋषी मखामले आणि प्रदीप महाडिक यांनी मात्र गोलंदाजीमध्ये चमक दाखवली. चमकदार अशी गोलंदाजी केली. अफलातून गोलंदाजी केली. काट करण्याचा प्रयत्न ऑप्टिकच्या थोडासा बाहेर कपारच्या किस्तांमध्ये गस्तानात गेला आणि निर्धाव प्रकारचे षटक संपले.
षटक समाप्त कर धावसंख्या फलकावरती 4 षटके समाप्त कर धावसंख्या वरती 6 बाद 24 7 बाद धावसंख्या फलकावरती 24. मग तर मी वारंवार सूचना करतोय शिवशंभू स्पोर्ट्स क्लब वरच्या सुवर्ण स्पोर्ट्स क्लबच्या दोन्ही संघनायकाला विनंती आहे की आपण त्वरित पॅव्हलियनशी संपर्क साधावा. आपल्याला टॉस करायचा आहे. शिवशंभू स्पोर्ट्स क्लब व सुवर्ण संघाचे कर्णधार आणि आपली लिस्ट ताबडतोब पॅव्हलियनमध्ये संपर्क साधावा आपण. याच्यानंतर होणारा सामना शिवशंभू स्पोर्ट्स क्लब वरच्या सुवर्ण स्पोर्ट्स क्लब लोहगाव. नवीन गोलंदाज निलेश खोडबे. चांगला चेंडू मान सन्मान दिला दिसणे फक्त टाटून काढला. ज्या ठिकाणी शतरक्षण चेंडू अडवता तो परत एक धाव. धावसंख्येत एकणी भर पडली. धावसंख्या फलकावरती ते 25 आणि फलंदाज बाद आहेत ते 7. म्हणजे आपण पार्टनरशिप बघितली भागीदारी जरी बघितली तर मला वाटते या संघाने असं ठरवलं की आपण भागीदारी करायचीच नाही. एक फलंदाज नेहमी बाद होतो तो स्वतःच्या चुकीने होतो. ते चित्र मात्र आपल्याला इथं बघायला मिळले पाहायला मिळले अनुकरण करायला मिळले. पुन्हा एकदा निलेशचा पुढचा चेंडू मात्र आज स्क्वेअर कट केला स्लिपमध्ये कट केलाय. फलंदाज येतोय फेकतो तो परत एक धाव. धावसंख्येत पुन्हा एकदा एकनी भर पडली. धावसंख्या फलकावरती 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 26. षटक प्रगती पथावरता आहे ते 5वं. थोडासा आळसी आणि कंटाळवाणा असलेला हा चाललेला सामना गॅपमध्ये खेळून काढलाय. लॉंगच्या दिशेने ज्या ठिकाणी शतरक्षण चेंडू अडवताय फेकताय तो परत एक धाव. ज्या ठिकाणी एक पाहिजे दुसऱ्या धावसे पाळतात परंतु धावसंख्या पुन्हा एकदा 2 भर पडली. धावसंख्या फलकावरती आहे ते 28. मी विनंती करतोय शिवशंभू स्पोर्ट्स क्लब वरती सुवर्ण स्पोर्ट्स क्लब सुवर्ण स्पोर्ट्स क्लबला शेवटचा आणि अंतिम पुकार जाहीर करतोय कारण याच्यानंतर आपलं पॅनल्टी आपल्याला घोषित करण्यात येईल. षटकांचं पॅनल्टी किंवा आपल्या रन्स कमी केले जातील. मी वारंवार सांगतोय शिवशंभू स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार व सुवर्ण स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार आपल्या लिस्ट आपण पॅव्हलियन त्वरित संपर्क साधावा. स्क्वेअरच्या दिशेने खेळून काढला. ज्या ठिकाणी शतरक्षण चेंडूपर्यंत होतो परत एक धाव पण काढली. दुसऱ्या धावसे पडतायत आणि या ठिकाणी एक पाहिजे त्या ठिकाणी दुसरी धाव. धावसंख्येत 2 भर पडली. धावसंख्या फलकावरती 30 आणि फलंदाज बाद आहे 7. षटक चालू आहे ते 5वं. निलेश स्वतःचं पहिल्या त्या संघाचं मला वाटते 5वं षटक. प्रेक्षक वर्ग थोडेसे हताश नाराज कारण बरेच अवधी झाला बराच वेळ झाला परंतु अजून चौकार आणि बाउंड्री आपल्याला काय पाहायला मिळेल नाही. परंतु एक धाव गॅपमध्ये खेळून काढायचे. दुसरा धाव परंतु एकच धाव. धावसंख्येत एकनी भर पडली. धावसंख्या फलकावरती येते 31. षटक प्रगती पथावरती येते 5वं. उत्तरशक कर्नाटक 2021 पर्व दुसरे. वैयक्तिक बक्षिसांचा मात्र इथं खजाना आहे. आमचे परममित्र रवी यांचे मनपूर्वक असं स्वागत करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवीन गोलंदाज या टायमाला सारसावून चेंडू मला स्टेट टोला या ठिकाणी शतरक्षण चेंडू परत येतात फेकतात तो परत एक धाव. या ठिकाणी एक धाव पाहिजे त्या ठिकाणी दुसरी धाव आणि धावसंख्येत 2 भर पडली. धावसंख्या 2 निवडली. धावसंख्या फलकावरती ती 7 बाज 33 आणि षटक प्रगती पथावरती ते 5. मला वाटतं 5 षटकांचा खेळ संपला. अंतिम आणि शेवटचे षटक. या सत्रातील दुपारच्या सत्रातील शेवटचं षटक PBS मारा करतील. स्वतःचा शेवटचा संघाचा अंतिम आणि 6वं षटक रुपेश माडेक टाकतील. जर्सी क्रमांक 7. रुपेश माडेक पुन्हा एकदा या टायमाला तसा चावून थेट ठोलवला. याकडे शतरक्षक पुढ्यापर्यंत आणि फलंदाज बाद.
संत आणि खराब सावकाश सुरुवात म्हणावं लागेल. याचा परिणाम मात्र संघाला नक्कीच भोगावा लागणार आहे, कारण आतिषबाजीच्या नादामध्ये विकेट्स गमावल्या गेल्या शिवगरीनं. पुन्हा एकदा बापू या टायमाला मात्र म्हणला चेंडू धाव एकच्या ठिकाणी 2 धाव, धावसंख्या 2 भर पडली. धावसंख्या फलकावरती वाढते ती मला वाटते 8 बाद 35 आणि षटक अंतिम आणि शेवटचं या सत्रातील. सोनिक संघाचे कर्णधार आणि लिस्ट आले त्याबद्दल तुमचं माणकपूर्वक असं स्वागत. पुन्हा एकदा माडिकेचा पुढचा चेंडू या टायमाला मात्र सरसावला चेंडू क्षेत्ररक्षक पुढ्यापर्यंत येतोय आणि सुंदर असा झेल फलंदाज बाद. पंचांचा इशारा येतोय मला वाटते. थर्ड अंपायर नो बॉल थर्ड अंपायरचं घोषित आहे आणि फलंदाज अवंतर धावसंख्येत भर पडली, कुल धावसंख्येत भर पडली आणि फलंदाज मला जीवदान मिळाले. धावसंख्या फलकावरती वाढती, धावसंख्या फलकावरती 37. 37 फॉलोस ऑफ 9 विकेट. शेवटचा अंतिम या सत्रातील दुपारच्या सत्रातील चौथा सामना. चौथ्या सामन्यातील अंतिम आणि शेवटचे षटक टाकतो तो माडिक आमच्या पॅडून यांकडून, ज्याची क्रमांक 7 आणि खेळतो तो फलंदाज. या टायमाला मात्र मला वाटतं स्टोट टोडला गोलंदाजी समोर पण एक धावसंख्येत एकनी भर पडली. धावसंख्या फलकावरती 38. काही अंश चेंडू बाकी आहेत. एक चाललेला संथ आणि चौकाच चाललेला खेळ आहे, कारण आपण जर पाहिलं तर शिवगर्जना स्पोर्ट्स क्लबनी आपले महत्त्वाच्या मौल्यवान विकेट मात्र गमावले गेल्या स्वतःच्या चुकीमुळं आणि त्याचा परिणाम, त्याचा परिचित आपल्याला भोगायला मिळाले. या टायमाला सरतावून चेंडू ठरवला, स्टेट ठरवला, ज्या ठिकाणी क्षेत्राचे चेंडू सीमारेषेवर हातभर 4 रन. धावसंख्या फलकावरती येते 9 बाद 42. शेवटचा या सत्रातील अंतिम आणि लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू माडिक साहेब मारा करतायत. पुन्हा एकदा पॅलून आणखून या टायमाला फरतावून चेंडू बोलला, नक्कीच आता बेगिट, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. खरोखरच दाद द्यावा लागेल आणि कौतुक थाप पडावं लागेल त्याचे. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय संघाच्या बहुमोलाशा त्याने आणि पंचाने हवेत मात्र बाउट केलाय. या ठिकाणी शॉर्ट रनचा इशारा येतोय का विकेटचा पाहूया. एक शॉट आहे असं म्हणतात. जिंकण्यासाठी PBS यांना 6 षटकांमध्ये 44 धावांची गरज. याच्यानंतर मी विनंती करतो शिवशंभू स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार व शिवनिक स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार टॉससाठी फॅमिलीमध्ये त्वरित संपर्क साधावा. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो, शिवशंभू स्पोर्ट्स क्लब व सुवर्णिक स्पोर्ट्स क्लबच्या दोन्ही संघनायकाला विनंती करतो की टॉससाठी आपण पॅव्हलियनमध्ये त्वरित संपर्क साधावा.
शिवशंभो स्पोर्ट्स क्लब व सुवर्ण स्पोर्ट्स क्लबच्या कर्णधाराने त्वरित ट्रॅव्हलिंगमध्ये संपर्क साधावा. आपल्या टॉपसाठी आपल्याला आमंत्रण करतायत. लोहगावचा राजा उत्तर शहर तरुण मंडळ आयोजित शिवशंभोचे संघनायक व सुवर्ण स्पोर्ट्स क्लबचे संघनायक दोन्ही संघनायकाला मी विनंती करतो की आपण त्वरित शिवशंभो स्पोर्ट्स क्लबचे संघनायक जर असेल तो त्वरित ट्रॅव्हलिंगमध्ये संपर्क साधावा. 44 धावांचं लक्ष्य PVS ला आहे. गणेश कांदवे, डकरे आणि निंबाळकर साहेबांनी त्वरित आनंदा निंबाळकर, गणेश खांदवे आणि श्री आनंद निंबाळकर व श्री डकरे सर यांनी त्वरित सिद्धेश डकरे यांनी त्वरित टॉससाठी पॅव्हलियन समोर यावं. आपल्याला विनंती आहे की आपण दोन्ही संघाचा टॉससाठी आपल्याला आमंत्रण करण्यात येत आहे. लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ आयोजित उत्तरेश्वर कंडक्ट स्पर्धा 2 भव्य फुल पिच गाव चॅम्पियन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2021. प्रथम क्रमांक 77,777 रुपये, द्वितीय क्रमांक 55,555, तृतीय क्रमांक 26,444 आणि चौथा क्रमांक 33,333 रुपये. सुवर्णिक संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले तर फलंदाजी शिवशंभूला पाचारण केले. दोन्ही संघनायकांचं मनपूर्वक असं स्वागत. पंच मला वाटते काय बॉल मापक आव्हान घेऊन उतरले ते PBS जर्सी क्रमांक 8 रोहित आणि जर्सी क्रमांक 17 जर्सी 8 आणि जर्सी 17 मापक आव्हान जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 44 धावांचं आव्हान आहे. PBS वर्चस शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब यांच्या चालू असणारा दुपारच्या 7 दिला चौथा सामना. आलेला सर्व तरुण तर्क माथारक्य पाहुण्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. कोणाची हलकीशी झळक आहे आणि झळकीमध्ये आनंद घेत आहेत. मॅचचा प्रत्येक क्षण डोळ्यात टिपावा असा एक आनंद प्रत्येकजण शेअर करत आहेत. याच्यानंतर होणारा सामना शिवशंभो स्पोर्ट्स क्लब वर्चस सुवर्ण स्पोर्ट्स क्लब. कोऑर्डिनेटर आयोजक आणि संयोजक यांचं मनपूर्वक असं स्वागत. निलेश निंबाळकर, अतुल खांदवे, सूरज निंबाळकर, योगेश निंबाळकर, कुमार सिळके. पंचगुण गाड घेतो तो पंच फलंदाज. याचं काय नाव रे कळतो कोण स्ट्राईकला? जर्सी क्रमांक 17 महादेव पंचगुण गाड घेऊन सज्ज आहे तर नॉन स्ट्राईकला येतो जर्सी क्रमांक 7 रोहित. पंचगुण गाडी घेऊन सज्ज जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 44 धावांची गरज. जीवनामध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. क्षणार्धात सामना सुरू होईल आणि याच्यानंतर मात्र एक अटीतटीचा एक झुंजार असा सामना आपल्याला पाहायला मिळणार. तो शिवशंभो वरच्या सुवर्ण स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघांमधली झुंज आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. प्रेक्षणीय याच्यानंतर होणारा सामना आहे. सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा होतोय, क्षेत्ररक्षणचं जाळं थोडंसं पसरवलं आहे. सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण फक्त 2 आहे, सर्कलच्या आत बाकी क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिपचं एक पाचारण केलं. विकेट किपर स्वतः सज्ज क्षेत्ररक्षण लावतोय. स्क्वेअर गे मिडाण आहे, मिड विकेट आहे. एक सुंदर असं जाळं पसरवलं आहे आणि त्या जाळ्यामध्ये फलंदाज बाद करते पुन्हा एकदा गोलंदाज, नवीन गोलंदाज ऋषिकेश. खोलवर टप्प्याचा आखू टप्प्याचा टाकणारा ब्लॉकवर टाकला. शेवटी पालखीच्या दातपर्यंत आपल्या घरात सुरक्षित त्या पोहोचलाय.
आणि संघाचं खातं उघडले. धावसंख्या फलकावरती बिनबाद एक. षटक चालू आहे प्रगती पथावर जातं पहिलं. पहिलं षटक. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू खेळतो तो जर्सी क्रमांक सज्ज शिंदे गोलंदाज आमच्याला उघडून मारा करते. स्वतःचा पहिल्या संघात त्रिफळाची फलंदाज बाद. किंग बोल्ड. जर्सी क्रमांक 1 नवीन फलंदाज बाद जागा घेण्यासाठी प्रत्यय वडे. पहिला झटका, पहिली विकेट्स, पहिला मोहरा बाद झालाय. त्या संघाचं PBS संघाचा पहिला झटका बाद झालाय. धावसंख्या फलकावरती ती एक बाद एक अशी सुरुवात. खेळणार तो प्रत्यय वडे आणि गोलंदाज मारा करतोय तो आमच्या लोह अँड गोलंदाज ऋषिकेश. स्वतःचं पहिले तर संघाचं पहिलं षटक. उन्हाची हलकीशी झळक आहे. सामना मला वाटते थोडासा संत आहे. धावसंख्येचं मापक असं आव्हान आहे. 44 धावांचं आव्हान आहे. षटकं 6 आहेत. पुन्हा एकदा ऋषिकेश मारा करतोय. षटक सज्ज आहे. प्रेक्षक वर्ग सज्ज आहे. गोलंदाज सज्ज आहे. पण आपटून टाकले प्रत्येक दबावच्या आत्मविश्वास कमी. हडबडाट झाली परंतु आपल्या घरात आपल्या क्रीमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय. धोका टळलाय आणि निर्धाव प्रकारचा चेंडू आहे. पुन्हा एकदा थोडासा वातावरण थोडंसं एक क्रिकेटमय वातावरण झालं तर परत एकदा परिस्थिती जैशी असते. धावसंख्या थांबली. धावसंख्या फलकावरती येते एक बाद एक. षटक प्रगती पथावरती येते पाहिलं. पुन्हा एकदा ऋषिकेत स्वतःचं पहिले संघाचं पहिले षटक. सरसावून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट बॉलचा स्पर्श नाही. थोडासा चेंडू अंगाला लागला. कीपरने आपलं काम चोख बजावलं. पुन्हा एकदा बॉल घरंग जातोय शत्रखे मार्फत गोलंदाज ऋषिकेशकडे. धावसंख्या थांबली. रखडली. धावसंख्या फलकावरती येते एक बाद एक. षटक चालू होती प्रगती पथावरती पहिलं. पण एकदा ऋषिकेश मारा करतोय. स्वतःचं पहिले तर संघाचं पहिले षटक. पहिले षटकातील पुढचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकल्या. बुंदेत टाकलेला चेंडू आहे किपरच्या कास्थानमध्ये. आपण जर ब्लॉक होल बुंदा जर आपण जर पाहिलं तर भारताचा मनोज प्रभाकरचं नाव आपल्या डोळ्यापुढे येतं. सुंदर अशी गोलंदाजी करायचा. बुंद्यामध्ये गोलंदाजी करायचा. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकायचा. जसं आता आपण पाहिलं या सत्रामध्ये भारताचा गोलंदाज बुमराह म्हटलं तर ब्लॉक होल अशा प्रकारचा प्रयत्न करतो तो ऋषिकेश. धावसंख्या मात्र थांबली. धावसंख्या फलकावरती एक बाद एक. षटक प्रगती पथावरती येते पहिलं. आपण PBS ची धावसंख्या जर पाहिली आपटून टाकला चेंडू. हलकासा चेंडू. बॅट आणि बॉलचा संघर्ष नाही मात्र सुंदर बॅकअप केला त्यांनी आणि निर्धाव प्रकारचा चेंडू आहे. षटक संपलंय. एक षटकी समाप्ती. धावसंख्या फलकावरती एक बाद एक. खरोखर कौतुक करावं त्या संघाचे. मला ते मापक आव्हान असताना देखील शिवगर्जना प्रयत्न करते आणि रगडता वाळू गळीतील असे म्हणे जुनामध्ये. रगडता वाळू गळीतील. प्रत्यक्षात मात्र काय ती बुकटीच येते परंतु इथं प्रयत्नार्थी सरसी मात्र करतायत आणि त्यांना यश नक्कीच मिळणार. त्यात मात्र किणभर शंका नाही. धावसंख्या सांगितली. चला जाऊया आपण पुन्हा एकदा ग्राउंडवरती. धावसंख्या फलकावरती येते ती एक बाद एक. षटक पुन्हा एकदा दुसरं आमच्या पॅनून कोण मारा करेल नवीन गोलंदाज कोण येतो तो पाहूया. तोपर्यंत
सुवर्णची पडझड जी सुरू झाली ती एका षटकामध्ये 3 फलंदाज त्यांचे बाद झाले. पहिल्या षटकात 3 मोहरे टिपले ते प्रतिवडीने. सुंदर अशी गोलंदाजी नपितुली गोलंदाजी करून पुढच्या सुवर्ण विभागाला जे झटका दिला तर त्यांचे 3 फलंदाज बाद झाले. धावसंख्येत जास्तीत जास्त होण्याचा प्रयत्न येतच नाही, कारण जे महत्त्वाचे फलंदाज त्यांचे बाद झाले. त्यामुळे माफक कशी बशी का धावसंख्या 40च्या पुढे पार पडली गेली. पुढे एकदा नवीन गोलंदाज स्वतःचा पहिला टाकतो तो मंदार चौधरी. पिंक कलरचा टी शर्ट बलिदान केला त्यांनी, पिंक कलरची जर्सी बलिदान केली आणि आमच्या पाहुणे नेमकून मारा करतोय मंदार. स्वतःचं पहिलं तर संघाचं दुसरं षटक या सत्रातील, दुपारच्या सत्रातील मला वाटते हा दुसरं षटक असावा आणि या दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ऑप्टिकच्या थोडासा मत बाहेर जाणार चेंडू किवरच्या गस्तांमध्ये निर्धाव प्रकारचा चेंडू आहे. धावसंख्या थांबली, धावसंख्या फलकावरती 1 बाद 1 आणि षटक प्रगती पथावरती आहे ते मला वाटते दुसरं षटक. थोडासा संथ याच्यानंतर अगोदर आपल्याला 3 मॅच उरकायचे आहेत, तेवढं वेळेचा अभाव असणं गरजेचं आहे. पण एकदा ब्लॉकमध्ये टाकलं, चेंडू बंद टाकलं, ज्या ठिकाणी आमच्याकडे बोलांग दिशेने घेऊन काढलाय 1 धाव आणि धावसंख्या देखील पुन्हा एकदा भर पडली. धावसंख्या फलकावरती 1 वाढती, धावसंख्या फलकावरती 1 बाद 2 षटक चालू होती प्रगती पथावर. तर दुसरं थोडासा संथ चाललेला खेळ, थोडासा मंद चाललेला खेळ. या टायमाला तसा चेंडू मला पुढे आते सर्कलच्या हाताने फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. माननीय आदित्य गोफडे यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. उत्तरेश्वर कंटक 2021 पर्व दुसरे आलेला सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. दुसरा झटका, दुसरी विकेट, दुसरा मोहरा बाद झालाय. धावसंख्या फलकावरती मात्र 2 आणि 2 बाद 2 अशी स्थिती. षटक चालू होती दुसरं, फलंदाज बाद आहे ते 2 आणि पर्वातला मात्र चालू सामना आहे तो चौथा. दुपारच्या सत्रातील पंच सज्ज, प्रेक्षक वर्ग सज्ज, गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती मंदार सुंदर गोलंदाजी करतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये एक महत्त्वपूर्ण बळीमध्ये विकेट गमावली गेली, मिळवली गेली. पुन्हा एकदा आपटून टाकल्या चेंडू काटे स्लिपमध्ये टाकले, शतरक्षण आढळते परंतु झेल नाही पुढच्या धावसंख्यात 1 भर पडते. धावसंख्या फलकात 1 वाढते, धावसंख्या फलकावरती 2 बाद 3 आणि षटक प्रगती पथावरती आहे ते दुसरा. साइड ओपन कर रही है, साइड ओपन करी. लिंक मंदार स्वतःचा पहिला तर दुसऱ्याचा कट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑप्टिकच्या बराचसा बाहेर पंचाने अवांतर घोषित केलाय आणि बऱ्याच अवधीनंतर अवांतर 1 वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या फलकावरती 1 वाढली, धावसंख्या फलकावरती ती 3 का 4 धावसंख्या फलकावरती 2 बाद 4 आणि षटक प्रगती पथावरती आहे ते दुसरा. निलेश दादा निंबाळकर कट झाला स्लिपमध्ये, सेकंड स्लिपला कट करून गेला. चेंडू जातो नाही सीमारेषे बाहेर, परंतु सीमारेषेत थोडासा 4 ते 5 गज अडवला. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 भर पडली, धावसंख्या 2 भर पडली. धावसंख्या फलकावरती ती 2 बाद 6 षटक चालू आहे प्रगती पथावरती दुसरा. मंदार स्वतःचं पहिल्या तर संघाचं दुसरं षटक पहिल्या नेमकून मारा करतोय. पुन्हा एकदा ऑप्टिकच्या थोडासा बाहेर कट करण्याचा प्रयत्न, परंतु किपरच्या गस्तांमध्ये निर्धाव प्रकारचे चेंडू आणि षटक संपले. 2 षटकांच्या समाप्त्या कर. धावसंख्या फलकावरती आहे ती 2 बाद 6. लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ आयोजित उत्तरेश्वर कंडक पर्व क्रमांक 2 आणि या पर्व क्रमांक 2ला बक्षिसांचा मात्र खजिना आहे. बक्षिसांची लयलूट आहे.
प्रथम क्रमांक 77,777 रुपये भव्य दिव्य असा चषक आहे. द्वितीय क्रमांक 55,555 रुपये भव्य दिव्य असा चषक. तृतीय क्रमांक 44,444 सुनील बबनराव खांदे मास्तर उपसरपंच लवगाव, तसेच संतोष साहेबराव खांदे पाटील अध्यक्ष वडगाव श्री मतदारसंघ यांच्या वतीने चौथा क्रमांक आहे. तिसरा क्रमांक आहे आणि चौथ्या क्रमांक 33,333 माननीय प्रमोद शेठ चंद्रकांत काळे विभाग प्रमुख शिवसेना आणि सुधीर बाळासाहेब काळभोर युवा नेते भाजप यांच्या वतीने तिसरा क्रमांक आहे. नवीन गोलंदाज आणि नवीन षटक, मला वाटते या सत्रातील तिसरा षटक. धावसंख्या फलकावरती 2 बाद 6 आणि षटक चालू आहे ते तिसरा. फलंदाज बाद चिरपट लेकिस्ट उडाली आणि तिसरा झटका. हताश नाराज होऊन पॅव्हलिंगकडे परत आहेत. आपल्या चुकीने आणि फलंदाज शक्यतो आपल्या चुकीने बाद होतो ते चित्र पुन्हा एकदा इथं दिसलंय आपल्याला. लेगस्टिकर असणारा चेंडू होता, शूट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा संघर्ष नाही. सरळ विकेटवर आधारला चेंडून तिरफळा चेत झाला, क्लीन बोल्ड झालाय. हा तिसरा झटका म्हणावा लागेल. धावसंख्या पुन्हा एकदा थांबली. धावसंख्या फलकावरती 3 बाद 6 आणि षटक प्रगती पथावरती आहे ते तिसरा. याच्यानंतर होणारा अतिशय झुंजार असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुवर्ण स्पोर्ट्स क्लब वर्चच याच्यानंतर होणारा सामना शिवशंभू स्पोर्ट्स क्लब वर्चच सुवर्ण स्पोर्ट्स क्लब. मला वाटते जर आपल्याला वेळ पुरला नसेल तर अवधी कमी आहे, कारण लेगस्टिकच्या बाहेर पंचांनी जमिनीत समांतर लगत हात केले, त्याने वाईटचा करार केला. अवंतर धावसंख्येत देखील भर पडली. कुठे धावसंख्या फलकावरती येते मला वाटते 3 बाद 7 आणि षटक चालू होती. मला वाटते षटक चालू होते तिसरा. आमच्या लवगाव यांकडून मारा करतोय ऋषिकेश. सुंदर गोलंदाजी केली ती. नफी तुले अचूक टप्प्यावर लाईनवरती 12 ते 13 पावलाचा स्टार्ट करून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकला नाही. आपलं शरीर त्या बॉलवरती झोकवलं आणि संघाच्या बहुमूल अशा 3 धावा त्यांनी मात्र थांबवल्यात. धावसंख्येत देखील भर पडते. धावसंख्या फलकावरती येते 3 बाद 8 आणि षटक प्रगती पथावरती येते मला वाटते तिसरा. गतवर्षी विजेता असणारा उत्तर शेवट स्पोर्ट्स क्लब राष्ट्रवादी चषकचा दुसरा क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ जिंकता हरला. एक विशेष आहे, कारण मी ती मॅच अगदी जवळून पाहिली. सुंदर चालली होती मॅच आणि 8 षटकांत त्यांनी मापक असं आव्हान सुद्धा पेरलं होतं. पुन्हा एकदा आम्हाला मात्र सुंदर कॅप काढलं दिशेने काढलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण जेवढं येतोय तो परत एक धाव सुंदर फेक म्हणावं लागेल आणि एका धावावर समाधान म्हणावं लागतं. धावसंख्येत एकरी भर पडती. धावसंख्या फलकावरती 3 बाद 9 आणि षटक चालू आहे तिसरं. जर आपण अस्सिंग रेट पाहिला, ॲव्हरेज पाहिला, धावगती जर पाहिली तर मात्र अतिशय सुंदर असं सामना चालू बघायला मिळाला. आपल्याला मगाशी वाटत होतं की सामना थोडासा कंठनवाळा आहे, थोडासा शांत आहे, परंतु या टायमाला चित्र असं दिसतं की 2 षटकं म्हणजे 12 चेंडू संपले, जवळजवळ संपून गेले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या मात्र मापक आहे ती 9 आणि ते 9 धावसंख्या पार करत असताना 3 बळी मात्र त्या संघाला PYFCला गमावं लागली. PVSला म्हणता सूर्यवंशी पॅडलशिप आणि फलंदाज आकाशात बोट केले पंचांनी. फलंदाज बाद झालाय. चौथा धक्का फलंदाज बाद.
हा हा हे काढायचं आणि प्रभाकर गावडे टाकायचं हा? बॉलर नाही हा नंतर 2 ओव्हर भेटणार आहे निलाला सांग बॉलर नाही नंतर ललित ललित 33 कोणी ललित ह्याचा नाव आहे चौधरी मारी नेमकं काय व्हायला लागलंय निलाला पण सांगते नावच आहे नाही ड्रिंक ट्रॉलीला विनंती आहे. आपण याच्यानंतर आपल्याला अजून 3 सामने उरकायचे आहेत. संगणक पंच यांना विनंती करतो की आपल्याला अजून 3 सामने उरकायचे आहेत. आंतरराष्ट्रीय नियमानुसार जर पाहिलं तर ड्रिंक ट्रॉली जरी मैदानात आली तरी ताबडतोब, कारण वेळेचं बंधन प्रत्येकाला असतं. याच्यानंतर नवीन फलंदाज जो ललित चौधरी, जर्सी क्रमांक 33-33. तुमचं कधी धावसंख्या फलकावरती ते 3-9 आणि षटक प्रगती पथावरती आहे ते तिसरा. पंचसज्ज, प्रेक्षक वर्ग सज्ज, सामना जोशात आहे. पुन्हा एकदा सूर्यवंशी ब्लॉकमध्ये टाकला चेंडू होता, खेळून काढलाय. ज्या ठिकाणी बॅटर फलक स्वतः अडवलाय. धावसंख्या ठिकाणी धावसंख्या मात्र थांबली गेली. धावसंख्या फलकावरती येते 3-9 आणि षटक प्रगती पथावरती आहे ते तिसरा. थोडासा संत बोल्ड तिरफळाची फलंदाज, पुन्हा एकदा झटका. मान्य आमचे परममित्र मंगेश पांडे यांचं हे मनपूर्वक आजचं स्वागत. उत्तुशल कर्नाटक 2021 पर्व दुसरं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. चौथा झटका, चौथा मोहरा आणि चौथी विकेट्स गमावली गेली. असं वाटत होतं की PBS संघ सहजरित्या सामना बाहेर काढेल. एक परिस्थिती ज्याप्रमाणे शिवगर्जन झाली तीच परिस्थिती आता PBS झाले. वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही हे चित्र क्रिकेटने दाखवून दिले. आणि क्रिकेट आणि चित्र खेळ आहे, कुठल्या क्षणी काय होईल आत्तापर्यंत अंदाज तर्क वितर्क कोणी करू शकला नाही. तर्क वितर्क करू शकतो, अंदाज करू शकतो, परंतु अंदाज बांधू शकत नाही. आणि ती मॅच इथं आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मारा करतील मंदार. अफलातून नपितुली गोलंदाजी केली ती सूर्यवंशीने. 2 षटकांचा सामना 2 षटकं टाकली. 2 षटकांमध्ये त्यांनी धावा खर्च केल्या. त्या
पुन्हा एकदा गोलंदाज मंदार या टायमाला मात्र सरसावून ठेवून टाकल्या. पुढं पुढचं गॅपमध्ये हा झेल परंतु पुढ्यात पडलाय. एक हिंदीत कहावत एक पकडो कॅच जितो मॅच जिथं हिट बाहेर हिट पडली. पाहूया पंचाकडे दाद परंतु तिसऱ्या अंपायकडे दाद मागितण्यात आलेले कारण आपल्या घरात क्रीजमध्ये पोहोचला का पाहूया. आणि तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. सर्वांचं लक्ष मात्र लागून राहिले. वेळ खर्चावून राहिले की तिसऱ्या पंचाचा डिसिजन कसल्या प्रकारे येते कोणत्या प्रकारे येते प्लस येते का पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह अशा प्रकारचे. कारण करोनाचा काळ आहे. सन 2020 हा फार डेंजरस काळ गेला. करोना युद्धाचा काळ होता. इथं मात्र क्रिकेटचा काळ आला. पाहूया विकेट्स कुठल्या बाजूने झटकते कुठल्या बाजूने झुकते ते चित्र पाहूया. धावसंख्या फलकावरती आहे ती चौथ्या षटकाकर. धावसंख्या फलकावरती 3 बाद का 4 बाद 9. पुन्हा एकदा पंच कॉर्डिनेटर तिसरं पंच आमचं निरीक्षण करतायत. आणि अवधी असतावर तुम्हाला प्रत्येकाला सांगतो कारण दोन्ही संघांमध्ये थोडासा PBS आणि शिवगर्जना दोन्ही संघ समानतेत चाललेत. त्यांची परिस्थिती तशा प्रकारची होती यांची परिस्थिती अशा प्रकारची आहे. त्यामुळे जो जिंकणारा तोच खरा बाजीगर असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा परिस्थिती जशी असते. धावसंख्या फलकावरती येते 9. आणि धावशीत झटका मिळालाय. फलंदाज बाद सुंदर फेक. फलंदाज स्वतःच्या चुकीने बाद झाला. सुंदर ओव्हर थ्रो बनावं लागेल. आणि धावसंख्या फलकावरती 5 बाद 10. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती मंदार स्वतःच्या स्कोट्यातील दुसऱ्या षटक पुढच्या षटकातील पुढचा मारा या सरसवून मारण्याचा प्रयत्न. इलेक्ट्रिक इलेक्ट्रोच्या थोडासा वर डावे असणारा चेंडूचा किपरच्या गस्तांमध्ये निर्धाव प्रकारचा चेंडू आहे. धावसंख्या थांबली रखडली. धावसंख्या मात्र फलकावरती येते 4 बाद 10. आणि षटक प्रगतीपथावरती येते. चौथं षटक थोडासा मंदवला थोडासा शांत थोडासा समय खेळ चाललाय. दोन्ही संघाची स्थिती मात्र बरोबरच होती. 4 षटकांमध्ये त्यांचे 5 फलंदाज बाद होते. यांचे चौथ्या षटकाअखेर 4 फलंदाज बाद आहेत. सुवर्णक आणि PY मध्ये चाललेली झुंजा. पुन्हा एकदा सुलग दिशेने खेळून काढलाय पंच दिशेने टटून काढलाय चेंडू. या ठिकाणी शतरक्षण चेंडू अडवतोय फेकतो तो परत एक धाव. आणि दुहेरी धावसंख्या 11 पार पडल्या. धावसंख्या फलकावरती 4 बाद 11. षटक प्रगतीपथावरती आहे ते चौथं. अजून काही अंशात चेंडू बाकी आहेत. 6 षटकांचा सामना आहे. मर्यादित षटकांचा सामना आहे. मगाशीच म्हटलं की टेनिसच्या बाबतीत बोलायचं झालं तर पवार सरांनी मगाशी वर्णन केलं की कृष्ण सातपुते. कारण टेनिसचा आपण खरोखर बादशाह म्हणतो. त्याचं कारण ते की न होणारी मॅच त्याने जिंकून दिली. जिंकणारी मॅच सुद्धा जिंकून दिली. निर्धाव प्रकारचा चेंडू आहे. डॉट प्रकारचा चेंडू आहे. पंच दोन्ही पंच सज्जेत. मंदार चांगल्या प्रकारचा ब्लॉक हमदी बुंद्या टाकला चेंडूचा सुंदर खेळून गेला. स्टेट टिकेटच्या शतरक्षण चेंडू अडवताय फेकताय तोपर्यंत एक धाव. आणि धावसंख्येत पुन्हा एकदा इकडे भर पडली. धावसंख्या फलकावरती येते 4 बाद 12. मंदार आणि या टायमाला मात्र कॅपमध्ये खूण घालला की चेंडू सीमारेषेवर 4 रन.
4 षटके समाप्त केली. धावसंख्या फलकावरती आहे ती 4-16. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी, म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची जिंकण्यासाठी गरज आहे ती सुवर्ण स्पोर्ट्स क्लबला. त्याची व्यूहरचना चालली, थोडासा संघर्ष चालला, कशा प्रकारचे जाळं पसरायचं, कशा प्रकारे गोलंदाजी करायची, आपलं थोडीशी बातचीत चालू आहे. पहिल्या बॉलला आता गेली विकेट. रनआउट आपण आउट दिला. पहिला रनआउट पहिल्याच बॉलला झालता ना. विकेट किती गेल्या? 5 आहेत. थांबा 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 थांबा. हा ते हा बरोबर. तुम्ही उठणार का बसणार? 12 चेंडू आणि 28 धावा असं प्रतिकरण. या टायमाला तर सरसावून चेंडू जातो सीमा रेषेबाहेर. 4 रन. धावसंख्या 4 निभार. याच्यानंतर आमचे मित्र आणि पवार सर पुढचं वर्णन ऐकवतील. धन्यवाद. पाकिस्तान नीता और भवानी माता की गणपती माळे गणपती. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. काल सुरू केलेला हा टेनिस क्रिकेटचा एक प्रचंड मोठा सोहळा पाहता पाहता दुसऱ्या दिवसामध्ये आहे. लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ आयोजित टेनिस क्रिकेटचा एक प्रचंड मोठा महारण्य संग्राम तुम्ही ते अनुभवताय. 10 चेंडू 20 धावा. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के प्यास चलकर समिंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. 4 रन. लागोपाठचा हा तिसरा चौकार आहे. खणखणीत 3 चौकार. 3 चौकाराच्या सहाय्याने कॅल्क्युलेशनमध्ये आपण जाऊ. 28 धावा धावपलीवरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत बघा अजून 9 आणि 9 चेंडूमध्ये अजूनही 16 धाव्यांची गरज आता इथून पुढे आहे. 9 चेंडू 16 धाव्यांची गरज असणारा आगीला उठून पेटायला एक पुन्हा एकदा ज्वलंत महारण संग्राम. दोघांमध्ये पुन्हा एकदा ही भयानक टक्कर आहे. 2 वाघांची झुंज आहे आणि ज्यावेळेस 2 वाघ एकमेकांसमोर येतात जे गुरगुरणं आहे ते गुरगुरणं तुम्ही आतमध्ये पाहू शकणार आहात. विजलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या पुन्हा एकदा हे सामर्थ्य नाशवंत नाही. प्रयत्नार्थी परमेश्वर पुन्हा एकदा. प्रयत्न तर करावाच लागणार आहे कारण यशाला शॉर्टकट नाही. 9 चेंडूंचा खेळ 16 धावींची अजून गरज.
हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, सरळ बॅटने खेळला हा चेंडू, क्षेत्ररक्षक समोर, चौथा असेल हा चौकार. ऋषी चौथा चौकार इथे तुम्हाला बघायला मिळेल बॅटमधनं त्या खेळाडूच्या. आता 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडूमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे 12 धावींची गरज आता इथून पुढे असणार आहे. 8 चेंडू 12चं हे समीकरण रिव्हर्सफुल अँड सक्सेसफुल पाचवा चौकार आहे. पाच चौकार. गोलंदाजावरती केलेला एक प्रचंड मोठा हल्ला. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मारावं हा एकच मोठा खेळाडू समोर आता प्रश्न आहे. 5 चौकार बघितलेत. 6वा चेंडू आहे हा. आणि बॅट विकेट घेणार हा चेंडू 1 धावेसाठी जाईल तो. आणि हा एका धावेने आपण पाहतो षटक क्रमांक 5 चा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 37 ऑन बोर्ड. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आता 7 धावींची गरज इथून पुढे आहे. 6 चेंडू आणि 7 धावींची गरज असणारा हा सामना उत्तरेश्वर करंडक 2021 पर्व दुसरं तुम्ही पाहताय. आणि ज्या 2 संघांमध्ये ही लढाई आहे, एका साईडनं पीबीएस विरोधामध्ये शिवगर्जना, या 2 ताकदवान संघांमध्ये सुरू असणारा उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना तुम्ही आतमध्ये पाहू शकता. या आधीची परिस्थिती वेगळी होती. 5व्या षटकामध्ये 5 षटकाराच्या खेळाडूने खेळले आणि 5 षटकाराच्या साहाय्याने अगदी सामना आता त्यानं जवळ आणून ठेवलाय. आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 धाव्यांची गरज आता इथून पुढे आहे. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बघायचं कोणत्या गोलंदाजाच्या हातावरती या ठिकाणी चेंडू ठेवला जाणार आहे. कारण 6 चेंडू 7 धावेंमध्ये म्हणजे बॉल टू रनचा हा सामना आहे. अजूनही सामना रंगतदार होईल. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से हो चाहत कुछ पाने की, तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय संजय. जो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती असेल, 6 चेंडू संजयला टाकायचे तर 7 धावींची गरज समोरच्या संकेत टीमला आहे. अपील मेन पंचांकडे असेल इथे. मला वाटतं विकेट किपर आणि गोलंदाज 2 खेळाडू अपील करत होते मेन पंचांकडे. मात्र त्या अपील मध्ये मी जास्त उत्साह आपल्याला इथे पाहायला मिळाला नाही. लक्ष्मण नाना निंबाळकर दादांचं आगमन या ठिकाणी होतोय. नाना आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपलं स्वागत करतो आम्ही या सोहळ्यामध्ये. एका निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशनमध्ये आपण जाऊ. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये 7 धावींची गरज अजून आहे. दीपराज खांदवे यांचं सुद्धा आगमन होतंय. त्यांचंही स्वागत आपण करू. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू 1 2 3 क्षेत्ररक्षक समोर आहेत आणि तोपर्यंत 2 धावा आपण पाहतो खेळाडू या ठिकाणी पळून पूर्ण करेल. या 2 धावेने कॅल्क्युलेशनमध्ये जाऊ. 4 चेंडूंचा खेळ पाहायचा आहे आणि 4 चेंडूमध्ये आता 5 धावींची गरज इथून पुढे आहे. 4 चेंडू 5 धावा. 1 धाव आता सुद्धा सोन्या उन्हे पिवळी झालेली आहे. बॉल टू रन. अजूनही कोण जिंकेल हा सामना. 4 चेंडू 5 ची गरज आहे. मिड विकेट मध्ये हा चेंडू खूप जास्त उंच आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झैल सुटला त्या ठिकाणी. ओव्हर थ्रो धावबाची संधी. स्क्वेअर लेग पण सांगतात फलंदाज बाद आहे. लक्ष्मण नाना निंबाळकर आपल्या सोबत जोडले जातात. त्यांचं मंचावर त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
बुद्धेश्वर करंडक 2021 पर्व दुसऱ्यामध्ये नाना आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला जायचंय बघा. आता शेवटच्या चेंडूंचा खेळ तुम्ही बघणार आहात. लक्ष्मण नाना निंबाळकर अर्थात वैष्णवी डेअरी फार्मचे प्रोप्रायटर ओनर आहेत आणि जे सन्मान चिन्ह आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहतो ते सन्मान चिन्हाचं एक फार मोठं सौजन्य नानांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचं आगमन इथे झालेलं आहे नाना. आणि दुसऱ्या साईडने उत्तरेश्वरचा संघ जो तुम्ही आतमध्ये खेळताय त्या संघाची संघ मालकी सुद्धा नानांनी त्यांच्याकडे ठेवलेली आहे. त्यांच्या मालकीचा संघ कदाचित तुम्ही यानंतर आता मैदानामध्ये बघायला मिळेल तुम्हाला उद्या परवा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये अजूनही 3 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. विजयाचा पारडा अजून सुद्धा समांतर आहे. ओरडून सांगा या जगाला शर्यत माझी अजून संपलेली नाही कारण अजून मी जिंकलेलो नाही. 3 चेंडूंचा खेळ 1-1 धाव रोखण्यासाठी क्षेत्ररक्षण करणारा संघ संघर्ष करतोय. तर 1-1 धाव बनवण्यासाठी आपण पाहतोय आता पीबीएस संघाचा इथे मी म्हणेल त्या खेळाडूंचा तो प्रयत्न सुरू झालेला आहे. 3 चेंडू 3 डान्सिंग डाऊन द विकेट. सरळ बॅटने खेळला हा चेंडू. क्षेत्ररक्षक 2 आहेत आणि एका क्षेत्ररक्षकाने टिपलाय जाईल. शेवटचा आता 2 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 3 धावींची गरज इथून पुढे आहे. 2 चेंडू आणि 3 धावींची गरज असणारा सामना अगदी जवळ आलाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ सुद्धा अगदी कंबर कसून आतमध्ये उभा आहे की आम्ही सुद्धा सहजासहजी हार मानणार नाही. रात गई तो तारे चले गए, गैरों से क्या गिला जब हमारे चले गए, हम जीत सकते थे कई बाजियां, बस कुछ अपनों को जीतने के लिए हम हारे चले गए. 2 गेंद और जीतने के लिए 3 रनों की जरूरत है. मैच सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघांना माहिती आहे हे जग हारणाऱ्याला दुसरी संधी देत नाही. मात्र या स्पर्धेमध्ये हारणाऱ्याला ऑर्गनायझेशन कमिटीनं संधी दिलेल्या आहेत आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक सामना तितकाच महत्वाचा आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज असताना नवीन खेळाडू आतमध्ये आहे. 41 धावा धावपलकीवरती. हा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण करतोय चेंडू. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आता 2 धावींची गरज आहे. 1 चेंडू 2 धावींची गरज असणारा सामना. 1-1 धाव सुद्धा आता पहा सोन्याहून पिवळी झालेली. मध्यंतरीच्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये कसं सोनं मागलं होतं तसं आता एका धावेनं जास्त मला वाटतं इथे त्या धावेला भाव प्राप्त झालेला आहे. 1 चेंडू 2 धावींची गरज असताना सगळा संघ एकत्र उभा राहिला येऊन. हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ थम जाए वो समुंदर होता है. अरे जंग तो भरपूर है इस दुनिया में लेकिन हर जंग जीत जाए वो सिकंदर होता है. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है. 1 चेंडू 2 धावींची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आता तुम्ही आतमध्ये पाहू शकणार आहात. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत पीबीएस विरोधामध्ये शिवगर्जना. शिवगर्जना अगदी नावाप्रमाणे लढतोय अजूनही आतमध्ये. 5व्या षटकामध्ये खेळाडूने 5 चौकार खेळले लागोपाठ. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा 6वं षटक संजयनं सुरू केलं आणि संजयनं मात्र तिथे कुठेतरी धावेंना लगाम लावलं आणि आता शेवटचा 1 चेंडू त्या खेळाडूला टाकायचा आणि एका चेंडूमध्ये समोरच्या संघाला अजूनही सामना जिंकण्यासाठी 2 धावींची गरज अजून आहे. 1 चेंडू 2 धावीची गरज असणारा सामना. स्ट्राईक एंडला फलंदाज खेळ. शेवटचा चेंडू संतोष ऑन स्ट्राईक. सामना बरोबरीत जर सुटला तर ऑर्गनायझेशन कमिटी जो निर्णय घेईल तो मात्र दोन्ही संघांना मान्य करावा लागणार आहे आणि सामना बरोबरीत जर सुटला तर सुपर डुपर मुकाबला. सुपर ओव्हर या ठिकाणी खेळवण्याचा निर्णय ऑर्गनायझेशन कमिटीने घेतलेला आहे. 1 चेंडू 2 धावींची गरज आहे. प्रेशराइज सामना आहे.
चला हुरका, टाइम वाचवण्याचं काम करा फिल्डिंग टीम. हा चेंडू मिड विकेट धावबाची संधी आणि फलंदाज बाद. कहिए क्या सुनेंगे आप? सुवर्णयुग टीम तुम्ही ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा